सगळ्यात पहिला मंत्र हा आहे की तुम्ही धार दिली पाहिजे मेंदूला आणि ती धार देणं येणारे वाचन सगळ्या तरुणांनी नाही का आपल्या अवतीभोवती बघितलं पाहिजे. त्यांना बाहेरच्या मोटिवेशनची गरज राहणार. नमस्कार, मी अभिनेत्री आर्या घारे. चालता बोलता फाउंडेशनच्या संकल्पनेतून टी टाइम विथ आयकॉन्सच्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण आहोत द लेजेंड यूथ इन्स्पिरेशन असे शरद तांदळे सरांसोबत. थँक्यू. नमस्कार. शब्द फारच आवडतो आपल्याला. खूप खूप स्वागत तुमचं. धन्यवाद. तुमच्याबद्दल खूप काही ऐकलंय, तुमचे पुस्तक आम्ही वाचले आहेत, पण इथपर्यंत जो प्रवास आपण केला आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. तसं पाहिलं तर प्रवास पुस्तकात तोच मांडला मी एंटरप्रेन्योरमध्ये. आणि महाराष्ट्रात खूप जणांनी ऐकले ते, म्हणजे मलाच इतकं बोर झालं आता की रिपीट तेच सांगायचं. पण माझं गाव बीड जिल्ह्यातलं वंजारवाडी म्हणून गाव आहे. आई वडील दोघंही शिक्षक होते. म्हणजे महाराष्ट्रात सध्याचे सगळ्यात जास्त प्रमाण आहे मुलांचं ते मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांचं आहे. त्यातला मी एक मुलगा. एक आई वडिलांनी स्वप्न पाहिलेलं की मुलांनी डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हावं. त्यातला इंजिनियर झालेला. क्षमता नसताना बळच सामाजिक रेट्यामुळे इंजिनियर झालेला. त्याचं कारण एक आहे की मध्यमवर्गीय मुलांचा हा प्रॉब्लेम होतो की एज्युकेशन कोणतं घ्यायचं याचं कळत नाही. आपण एज्युकेशन का घेतो हेही कळत नाही. आणि एज्युकेशन करून काय अचीव करायचं तर नोकरी, ह्या माइंडसेटमध्येच मी इंजिनिअरिंग केली. औरंगाबादला म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग फार काही चांगली केली नाही म्हणून चांगला जॉब मिळाला नाही. पुण्यात येऊन जॉब शोधला, जॉब मिळाला नाही. त्यात बरंच काही झालं आणि मग स्वतःचा व्यवसाय चालू केला, कॉन्ट्रॅक्टरशिप, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिप. तो झाल्यानंतर 2013मध्ये अवॉर्ड मिळाला एक, बिझनेस चांगला केला म्हणून, यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड. प्रिन्स चार्ल्स लंडनमध्ये तो मिळाला 120 ते 26 देशांमधून. त्याच्यानंतर मग वाचनाची आवड होती म्हणून लेखक झालो. रावण राजा राक्षसांचं लिहिलं, ते लोकांना आवडलं. लॉकडाऊनमध्ये एंटरप्रेन्योर लिहिलं. त्यांनी बऱ्याचशा मुलांना मी ज्या चुका केल्या त्या त्यांनी करू नये अशा पद्धतीची त्याची मांडणी केली मी. बऱ्याच जणांना स्वतःच्या चुकांचे रिअलायझेशन झालं आणि ते बिझनेसमध्ये पुढे गेले. तर इतकं नॉर्मल आहे, साधं. हे साधं नाही, हे खूप मोठं आहे. म्हणजे ज्या स्टेजला जे अवॉर्ड तुम्ही घेतलंय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप जण मेहनत करतात आहे आणि ती तुम्हाला भेटलंय तर तुमची त्याच ताकदीची मेहनत आहे. उद्योजक व्हावं असं का वाटलं? म्हणजे एखादा जॉब भेटतच होता, म्हणजे चांगला असो वाईट असो पण भेटतच होता, तरीही उद्योजक व्हावं का वाटलं? त्याचं कारण एक आहे की मी फार लहानपणापासूनच उद्योजक होण्याचा विचार केला. असं काही बोगस डायलॉग माझ्या आयुष्यात आला नाही. बरेच जण ते म्हणतात की माझ्या एंटरप्रेन्योर होणं स्वप्न होतं. मला एक पुण्यात आल्यावर मी ज्यावेळेस डिग्री चालून पुण्यात आलो त्यावेळेस भोसरी MIDC मध्ये मला एक जॉब मिळाला होता. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं. तर तो जॉब 5,000 रुपये पगाराचा होता. तिथं मी 4-5 सुट्ट्या मारल्या की तो पगार 3-3,500 यायचा. कारण की मी म्हणलो होतं एका भाषणात की कॉलेजमध्ये दिवसाला आपण एखादी सुट्टी मारली तर कोणी काही म्हणत नव्हतं, पण इथं पगार कटत होता डायरेक्ट. आणि मग त्याच्यातून एक 4,000 मिळायचे, ते काय पुण्यात पुरत नव्हते. घरून वडील द्यायचे 3-4,000. पण एक दिवशी JM रोडला फिरताना एक मित्र भेटला. त्याला म्हणलं काय, आता आपल्याला जॉब होता ना, पगार मॅटर नाही, जॉब होता. मग त्याला बोलता बोलता म्हणलं काय किती पगार, क्लासमेट होता. म्हणलं काय नाही, 4 लाखाचं पॅकेज. मी म्हणलं अरे 4 लाख म्हणजे याला महिना किती झाला, 20-25-30,000. 30,000पेक्षा जास्त. आणि आपल्याला किती आहे महिना? मग पहिल्यांदा कम्पॅरिझन सुरू झालं. मग 4,000 मी उचलतोय, त्याला 40-45,000पर्यंत मिळते. मग आपण पगार वाढवला पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? मग कोणतरी सांगणार पगार वाढवायचा आहे तर मेकॅनिकलला हळूहळू पगार वाढतो. नंबर 2, तुमच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स पाहिजेत. मग कोणी म्हणलं MBA करा, गेट करा. काही जण म्हणले नाही आता सॉफ्टवेअरचं बूम आहे, तो सॉफ्टवेअर करा. मग SAP नावाचा एक प्रॉडक्ट आहे, ERP, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग म्हणतात त्याला. आणि सिस्टम ॲप्लिकेशन प्रॉडक्ट्स नावाचं एक SAP ॲप्लिकेशन आहे. मोठमोठ्या कंपन्या होतात, मेकॅनिकलच्या मुलांना ते चांगलं आहे असं म्हणून मी तो कोर्स केला हैदराबादला जाऊन. पण त्या कोर्स केल्यानंतर मला वाटलं माझा पगार हाईक होईल. झालं असं की इंटरव्ह्यूला मी गेलो. फेक एक्सपिरियन्स ओढायची पद्धत आहे, फेक्स रिझ्युमे, फेक एक्सपिरियन्स. तर फेक एक्सपिरियन्स जोडून मी इंटरव्ह्यूला गेलो. तिथं ते परत डिग्रीचेच प्रश्न विचारायले. बरं डिग्री तर आपली चांगली झालेली. मग जॉब चांगला लागला. मग काय केलं पाहिजे? कारण की त्यावेळेस पुण्यात फिरताना चमक धमक दिसते आपल्याला. पुण्यात लोकांच्या गाड्या दिसतात, लोकांचे पैसे दिसतात, डिव्हायसेस दिसतात, आणि असं वाटतं की आपल्याला पण हे पाहिजे. तर जास्त पैसे मिळवायचे तर काय केलं पाहिजे?
तर मला असं वाटलं की सोपा मार्ग हा आहे की बिझनेस करून आपण मोठे होऊ शकतो. आणि बिझनेसमध्ये एंट्री करायचं कारण आहे की माझ्या स्किल जे होतं खराब, त्याच्यावर चांगला पगार वाढत नव्हता, म्हणून बहुतेक मी बिझनेसमध्ये आलो. त्यावेळेस ओके. म्हणजे ते सरळ सरळ आहे की पैसे पाहिजे होते. राईट राईट. म्हणजे एक कंपॅरिझन आणि कंपॅरिझन मधनं की मी एवढे कमी का हे कमवतोय, करतोय. अर्न का करतोय. राईट. मग बिझनेस मध्ये किंवा उद्योजक व्हायचे जेव्हा उद्योजक क्षेत्रात तुमचे गुरु कोण? तुम्ही खूप जणांचे आहात, हा, नाही तर तुमचे कोण? खरं तर काय झालं त्यावेळेस, मला एक जणांनी प्रश्न विचारला, कारण की आता एक स्टार्टअप वगैरे बिझनेस आयडियाज हे इतकं ग्रूम झालंय की त्याच्यातनं एक नवीन प्रकार आला आता की 2-3 प्रकार आले. बिझनेस कोच हा एक शब्द आलाय की बिझनेस कोचचं मार्केट आहे आता. ते मोटिवेशनचं भाषण देतात, ते ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतात. मी मुलांना सांगतो की आयुष्यात उद्योजक व्हायचं त्यांच्याकडे जाऊ नये. हे सगळे भंपक आहेत, म्हणजे त्यांचा स्वतःचा बिझनेस त्याच्यावर डिपेंड आहे ते बोलून. आणि मला जर मग मला म्हणले, जसं तुम्ही प्रश्न विचारलात, मलाही बरेच जण विचारतात की सर मग तुमचा मेंटर कोण. मग ज्यावेळेस मी असं वळून बघतो की यार आपला मेंटर कोण, मग बऱ्याच जणांना असं वाटतं की मेंटर म्हणजे कोण असेल, एलन मस्क असेल किंवा रतन टाटा, मोठे लोकांचे नावं घ्यायचे ना, म्हणून माझे ते आयडॉल आहेत. तर मी माझ्या स्वतःच्या आयुष्याकडे जास्त परखडपणे पाहतो. तर मला पहिला मेंटर जो भेटला ना, तो मी ज्या भोसरी MIDCत कामाला होतो तिथं बिहारी लेबर होता एक. आणि तो लेबर आणि त्याच्यासोबत त्यांची एक टीम होती 7-8 जणांची, 8 लेबर होते. मला असं वाटतं की तो माझा पहिला मेंटर असेल की ज्याने मला सांगितलं की 18 तास नॉनस्टॉप काम कसं करायचं असतं. कारण की ते लेबर मी पाहिलं ते बिहारमधून आले होते, ते झोपायचे सुद्धा कंपनीत. 8 तास तिथंच झोपणार, तिथंच भात बनवणार. मी त्यांचे जेवण पण जेवलं त्यांच्यासोबत, भात आणि बटाटे असं. आणि रोज, म्हणजे आपल्याला तरी कसं आहे, रोज आज मेथी पाहिजे, शेपू पाहिजे, चोचलेत आपल्याकडे जेवण. तर ते बटाटा भात, त्या नाहीतर कधी खिचडी, त्या भातात पण बटाटेच, दुसरं काहीच नाही. तर मी जवळपास 1 महिनाभर त्यांच्यासोबत जेवलो असं. तर ते जेवण करण्यापुरतंच थांबणे, झोपण्यापुरतंच थांबणे, बाकी इतर वेळ कामच. मला पगार होता 5,000 हातात यायचे, कधी 3800, 4,000. त्यांचा पगार असायचा 28,000, 40,000, 35,000. मी म्हणायचं याला पगार एवढा काय. तर ते ॲट अ टाइम सलग 2 शिफ्ट करायचे आणि नॉनस्टॉप. आणि असं नाही किंवा ते बळच करतायत असं वाटतंय, दे एन्जॉय. म्हणजे ते मशीनवर काम करताना ते एन्जॉय करायचे. तर मला असं वाटतं की माझा तो पहिला मेंटर आहे की जी तुमची परिस्थिती, तिथं तुम्ही 18 तास काम, मी हे बघत नाही की त्यांची ते लेबर आहेत का कोण आहेत, पण त्याच्याकडून ते शिकण्यासारखं मला खूप वाटलं की त्यांनी मला सांगितलं की नॉनस्टॉप. आणि त्यावेळेस मी त्यासोबत बोलायचं. मी म्हणायचं एवढं घंटे काम तुम्हाला काय वाटत नाही का, पुण्यात फिरावं, पिक्चरला जा. नाही ना भैया बोले, गाव में दिखाने का है की हम मेहनत कर सकते. म्हणजे ती लोक, बरं असं नाही संडे नाही, गुरुवारी सुट्टी असायची, तर ते असं म्हणजे गुरुवारी सुट्टी काय ती. तर त्यावेळेस ते मेंटेनन्स करायचे. अरे बापरे. आणि 6 महिने सलग, 6 महिन्याने 1.5 महिना सुट्टी. मग सुट्टी घेतली की ते त्यातला तो लेबर सरपंच होता तिकडचा. त्याने मला त्याचे फोटो पाठवले नंतर लग्नातले मुलीचे. तर थाटात बिटात, पण इकडं काम करताना पूर्ण वेळ. तर मला त्यांच्याकडून एक गोष्ट कळाली की तुम्ही जे कुठलं काम करतात, तर मग त्यावेळेस तुम्ही दिसतात कसे, तुम्ही काय बाहेरचं काय बघतात, हे सगळं विसरून डेडिकेटली एखाद्या विषयात किंवा एखाद्या कामात झोकून देणं. माझा तो पहिला तो लेबर मी पाहिलं, मला वाटतं तो पहिला मेंटर आहे. दुसरा मेंटर म्हणताल तर मी डिप्रेशनमध्ये, आपण नाही का प्रोसेस आहे डिप्रेशन, मोटिवेशन, डिप्रेशन. तर डिप्रेशनमध्ये एकदा वाचत होतं आयुष्याचं काय, आपल्याला गणितच सापडलं आणि परवतीला फ्लॅट होता माझा. तर मी एकदा रात्रभर झोपच नाही, आपलं बऱ्याचदा होतं तसं की विचारांमध्ये रात्रभर झोपच येत. तर 4-5 वाजता सकाळी मला असं वाटलं की आता सिगरेट प्यायला जाऊ, चहा प्यावं, त्यावेळेस जोरात सिगरेट वगैरे प्यायचं. मग 4-4:30 वाजता मी पर्वतीहून स्वारगेटला आलो. तिथं समोर कॉर्नरला चहाच्या टपरी आहेत, 4 वाजताच ओपन होतात. तर तिथे एक बाई होती, ती आनंदात चहा करत होती, सिगरेट देत होती, चहा. आणि मी तिथं तिच्याकडे बघत होतो. तर ती बाई 4 वाजता फ्रेशमध्ये बिझनेस करते उठून, आणि 9 वाजता बंद करते. आणि त्याच्यात ती केक विकते, पोहे बनवते. मला त्या बाईचं पाहून कौतुक वाटलं. म्हणजे हे इन्स्पिरेशन आहे मला खरं, की जे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मला दिसलं. त्यावेळेस तो दिवस मला माझ्या आयुष्यात कधी विसरत नाही. त्या दिवशी माझे डोळे उघडले, म्हणजे असे उघडले की मला दिसायला लागले लोक. आधी मला असं वाटायचं की लोकांना फक्त आयतं मिळालं, पुण्यातल्या बिल्डिंगला आयतं मिळालं, त्याला आयतं मिळालं, मित्रांना त्याचा बाप मोठा आहे, त्याच्या बापाने त्याला पैसे दिले. हे जे दिसत होतं मला आधी, मला ते एकदम बदललं. ते एकच दिवस होता, 2च दिवस. मी तिथून स्वारगेटवरून गाडीवर चाललो, मला रस्ते झाडणाऱ्या बाया दिसल्या.
ज्यात 5 वाजता रस्ता झाडत होता. अरे म्हणले थंडीत मेहनत करतात. तिथून गेलो तर मला रोडनी स्वारगेटच्या पुढे अलका चौकात गेलो तर म्हणजे मला त्या दिवशी ते दिसलं पहिल्यांदा. म्हणजे माझं नशीब की मला ते दिसलं. बऱ्याचदा आपल्या डोळ्यांना दिसतच नाही. बरोबर. त्या दिवशी मला ते भाजीपाल्यांच्या टेम्पो दिसले. अरे म्हणले 4 वाजता टेम्पो चालवतात. म्हणजे मेहनत करणाऱ्या लोकांना ज्यावेळेस तुम्हाला दिसतात, मला वाटतं त्यांच्यासारखा मेंटर आणि त्यांच्यासारखं इन्स्पिरेशन नाही. तर मला ते 2 दिवस तिथून पुढं मला सगळे लोक तेच दिसायले की अरे माणूस किती 10,000साठी एवढी मेहनत घेत आहे, 20,000साठी एवढी, आपण तर काहीच करत नाही. ते उलटं रिव्हर्स कंपॅरिझन ज्यावेळेस सुरू झालं की मी काहीच करत नाही, हे त्या मनाने जास्त म्हणा. मी कधीच 5ला उठलेलो नाही, मी कधी 4ला उठलो नाही, मी कधी 3ला उठलो नाही. मला कोणी असं म्हणलं जा टेम्पोची गाडी घेऊन, तर मी कधीच जाणार नाही. तर बहुतेक ही सगळी जी गँग होती ना, ही सगळी गँगच पहिली मेंटर आहे माझी. मेंटॉर आहे. हां, की त्यांनी मला म्हणजे ते मला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे मला कोणी शिकवलं नाही, पण ते लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन. मग तिथून मी मार्केटला गेलो. मार्केटला जर तुम्ही कधी 4:30-5ला गेला ना, तुम्हाला गर्दी दिसेल. हो. आणि तिथं ती सगळी लोक विकत घेणारे, देणारे, आपले गाड्यावाले, गाड्यावर भाजी हो, विकणारे, हो, ही लोक 4-4 वाजता रेडी असतात. हो. आणि मी म्हणलं आपल्याला मग इतकं सहजासहजी कसं मिळेल, तर आपल्याला मेहनत घ्यावी लागते. मग बहुतेक ही सगळ्या लोकांची फौजच म्हणजे मेंटरच्या आयुष्यात फौज आहे. म्हणजे याच्यात जर म्हणतात मेंटर, तर माझी आजी पण मेंटर आहे. माझी आजी मला एक ॲरोगंट होता. आपल्या बऱ्याच जणांना ॲरोगंट असतो, मी का विचारू, मी भारी आहे, मी कसं विचारू, लाजतो आपण. माझ्या आजीने मला एक म्हण सांगितली होती, शरद, पुसत्याचं कधी नसते नासं. आज त्याला 20 वर्ष झाले, मी विसरलो नाही. ती म्हण अशी, पुसत्याचं कधी नसं नासं, म्हणजे जो विचारतो त्याचं कधीच खराब होत नाही. आपण विचारायला लाजायचं नाही. जर तुम्हाला कधी गोष्ट माहीत नाही तर ती विचारायची. आणि बहुतेक ह्या काही बारीक बारीक गोष्टी होत्या की ज्याच आयुष्यात मेंटर म्हणून मी स्वीकारल्या आणि अडॉप्ट केल्या. नॉर्मल बाकी मग मोठ्या लोकांच्या चरित्रांनी त्यांनी तर रस्ता दाखवलाच, पण हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं. हे डे टू डे लाईफ मध्ये Day to day दिसणारे लोक खरंच म्हणजे हे आपल्या डोळ्यासमोर नेहमी असतं, पण Daily. आपण बघतच आपण नाही. बघत नाही त्यांच्याकडे की, म्हणजे आणि त्यांना इन्कम जास्त नसते, पण त्यांचं मेहनत खूप असते. अगदी बरोबर. आपण बघतच नाही. आपल्याला रतन टाटा दिसतात, आपल्याला ते एलन मस्क दिसतो. एक्झॅक्टली आपल्याला ते दिसतात, पण हे पण आहेतच की. म्हणजे तुम्हाला दिसताना असं दिसते की त्याच्याकडे फ्लाईट आहे, त्याच्याकडं मर्सिडीज आहे. एक्झॅक्टली. तर मला ते लोकांनी फॅन्टसी तयार झाली बरं का डोक्यात की आपलं पण असं पण प्युअर काम करण्यासाठी जर इन्स्पिरेशन आहे तर मला वाटतं की सगळ्या तरुणांनी नाही का आपल्या अवतीभोवती बघितलं पाहिजे. त्यांना बाहेरच्या मोटिवेशनची गरज राहणार नाही. आपल्या डोळ्यासमोर लोक फिरतायत ते बरोबर. त्यांना बघा, बरोबर इन्स्पिरेशन मिळतं. आणि आता तर इंस्टाग्राम, सोशल मीडियामुळे आपण इतकं बघतो की अरे हे इथे गेली, हा, हे इथे ते तिथे गेलं, मग मी घरात बसतेय, मी काय करू. हे असं होतं की त्या चमक धमक मध्ये आपला जास्त वेळ जातो. Exactly. आणि आपण शेजारचं बघत नाही. म्हणजे मी एका ठिकाणी हसून म्हणलो होतो, आपल्याला गावचा म्हसोबाला नारळ फोडा वाटत नाही, पण तिरुपतीला गेल्यावर तो काहीतरी दिला असं वाटतं. अगदी बरोबर. तर हे तिरुपती तुमच्या कामाला नाही येणार. म्हणजे हे बाहेरचे मोटिवेशनल स्पीकर कामाला नाही येणार. तुमच्या अवतीभोवतीचे म्हसोबा बघा, बरोबर. कारण ते सुद्धा खूप मेहनत घेतात. अशीच माझी आई पण बोलते. म्हणजे आमचं असंच झालं की चला आपण उज्जैनला जाऊया, महाकालला जाऊया. म्हणजे काय गरज आहे, महाकालला जाऊन येऊया ना, तिथे खूप जणांना फरक पण पडतो, काम होतात लोकांचे. घरात आहे की शिवशंकर, आपल्या पिंड आहे घरात, कर पूजा. तो आणि तो काय वेगवेगळा आहे, इथलं कर तिथे नाही जायचं. ती असं बोलून टाळला विषय. अरे असे झाले मी. असं आई म्हणली का? हो, माझी आई म्हणलेली. फार प्रगल्भ आहे तुमची. नाही, तुमचे जसे इन्स्पिरेशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर माझी आई ह्या सगळ्या गोष्टींमधनं गेल्या. म्हणजे माझ्या आईने पोत गाठलेली आहे, माझ्या आईने हँडग्लोव्ह शिवलेले आहेत, पिकोफॉल केलेले आहेत. त्यामुळे मी कुठे दुसरीकडे बघायच्या ऐवजी माझ्या आईकडे बघितलं खूप झालं, खूप झालं. हे आपल्याला दिसलं, खूप केलंय. म्हणजे अगदीच सर माझ्या आईने चकनाही पॅक केलाय आणि तो चकना दारूच्या दुकानात विकलेला आहे. आणि असे लोक बघायचे, अरे ही बाई दुकानात कसं आहे करते. पण तिच्या मागे एक मुलगी होती, तिने मेहनत केली, आज तुम्ही इथपर्यंत. एक्झॅक्टली. म्हणजे एक जणाला घासावं लागतं. तिने ते खूप केलं. माझा जेव्हा देऊळबंद आला, तर त्याच्या आधी माझ्या आईने शपथ घेतलेली की माझ्या मुलीचा पिक्चर सोडून मी दुसऱ्या कोणाचाच पिक्चर बघणार नाही. आणि जेव्हा देऊळबंद आला, आम्ही प्रीमियरला गेलो, तर आई कंटिन्यू रडत होती. म्हणजे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत ती रडत होती. ते यश आहे, ते तुमचं यश नाही, ते आईचं यश आहे. आईचं यश. आणि ती खूप फिरली. ह्या सगळ्यात म्हणजे जेव्हा तुम्ही उद्योजक व्हायची सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीच्या काळात बरेच तुम्हाला बॅकड्रॉप्स, बरेच ब्लॉकेजेस, अडथळे आले असतील, तर त्याला तुम्ही सामोरे कसे गेलात? पहिले तर सगळ्यात मोठा अडथळा मी स्वतःच तयार केला होता. कसं असतं की आपल्याला वाटतं बिझनेसमध्ये आपल्याला, म्हणजे मी ते मुलांना तेच सांगतो कारण मी जे अनुभवलं, मला असं वाटतं की भांडवलाचा अडथळा आहे,
पेमेंट अडकलंय, ऑर्डर नाही मिळाल्या, हे अडथळे सेकंड आहेत. बरोबर. पहिले आपण स्वतःला अडथळा तयार करतोय स्वतःच, तो अडथळा काढला पाहिजे. तर सगळ्यात मोठा अडथळा होता की माझी माइंडसेट. सगळ्यात मेजर अडथळा होता मला वाटतं माझी माइंडसेट. ती माइंडसेट असा होता की ऐश करायची, फिरायची. सेकंड अडथळा माझ्या माइंडसेटचा हा होता की माझ्याकडं काहीच नॉलेज नव्हतं, पण मला वाटायचं मी मोठं. माझ्याकडं डेडिकेशनने काम करायची इच्छा नव्हती, पण मला वाटायचं लय पैसे, म्हणजे फुकटचे पैसे. परत मी याच्यात अडकलेलो होतो इन्स्पिरेशनच्या पुस्तकांच्या मायाजाळमध्ये, म्हणजे ड्रीम्सच्या मायाजाळमध्ये आपण अडकलेला असतो की इमॅजिन करायचं माझ्याकडे मर्सिडीज असते तर मी काय केलं. मॅनिफेस्टेशन आता नवीन नाव पडलंय. मॅनिफेस्टेशन ज्याला म्हणा. तर मी त्याच्यात नाही का सुस्त आराम करायचो, स्वतःच्या चुका टाळणे किंवा कायम कुणाला स्वतःला व्हिक्टीम समजणं, ही एक लई घाण सवय होती मला. व्हिक्टीम म्हणजे माझ्या राहण्यात झालं, माझे वडील मला पैसे द्या, मला जर हे असतं तर मी हे केलं असतं. स्वतःच्या चुका टाळून मी व्हिक्टीम होण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं ती जो अडथळा होता ना, तो बॅरियर तुटायला पहिले 2 वर्ष लागली. मग बाकी नंतर व्यवसाय करायचं म्हणलं तर कळालं नाही की नेमकं आपण काय करू शकतो. फक्त बिझनेस करायचा होता. मग मी मोटिवेशन स्पीकरकडे गेलो. ते मिटकॉनला त्यावेळेस कार्यक्रम व्हायचे बिझनेसचे, आप कर सकते हो. मग ते आयडिया द्यायचे. एक्झॅक्ट काय करायचं कोणीच सांगत नव्हतं. आणि मी अशा स्टेजला येऊन थांबलो होतो की मला उद्या सकाळी काय करायचा हा प्रश्न होता. मग पुस्तकं वाचली आणि त्यावेळेस असं कोणतरी सांगितलं, कारण माझ्या मनाचं मी करतच नव्हतं, कोणाच तरी ऐकून. तर एक म्हणला, तुझी मेकॅनिकल डिग्री आहे तर तू हे कर म्हणला, फॅब्रिकेशन वर्कशॉप टाक. आलं डोक्यात तर म्हणलं हो फॅब्रिकेशन टाक. बिझनेस लगेच स्वप्न पडायला लागले. फॅब्रिकेशन टाकलं, मोठं झालं, लगेच फॅक्टरी, भोसरी युनिट, गाडी, बंगला, हे लगेच इमॅजिनेशन इतक्या स्पीडने झालं मला ते. मग त्या फॉर्ममध्ये मी काही विचारच केला नाही की अरे फॅब्रिकेशन करायचं म्हणलं तर मग मला पहिले काय दिसलं अडचण, पैसे. युनिटला पैसे पाहिजे. किती पाहिजे? 10 लाख पाहिजे, 5 लाख पाहिजे. मग मी वडिलांना फोन केला, म्हणलं पप्पा पैसे, कारण की मध्यमवर्गीय कुटुंबाला दुसरं कोणी पैसे देणार नाही, बरोबर, असं वाटतं वडीलच देतील. वडिलांना फोन केला, म्हणलं पप्पा पैसे पाहिजेत. वडील म्हणले देणार नाही. एक शिक्षक कुठून देईन म्हणलं एवढे पैसे, तुझी नोकरी करण, मोठा हो. मला त्यावेळेस वडिलांचा राग आला आणि वडिलांचा राग आल्यानंतर मी चिडलो त्यांच्यावर. चिडलो, फोन ठेवला तर वडील डायरेक्ट पुण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी. मग डोळे उघडायला ते आले. मला म्हणले, काय म्हणले बाळोटा, तुला आम्हाला एवढा चिडून बोललास, रागवून बोललास, आम्हाला तिथं झोप आली का? म्हणे आम्ही लगेच आलोत. म्हणे काय झालंय सांग, आणि बिझनेस कोणता करायचा? आणि कोणता करायचं म्हणलं, मला फॅब्रिकेशन वर्कशॉप. काय बनवणार आहे म्हणलं, अजून ठरलं नाही. मशीन कोणत्या घेणार ते ठरवतं म्हणलं. कोणाला विकणार आहेस माहीत नाही म्हणलं, ते शोधन म्हणजे. सर्वे केलास का, पुन्हा भेटलास का, कोणी ऑर्डर देतात म्हणलं नाही. मग कसं काय बिझनेस टाकणार आहे? मी 10 लाख रुपये, आज मला पटतंय की त्यावेळेस वडिलांनी मला 10 लाख रुपये दिले असते, ते बुडले असते. पण वडिलांनी एक गोष्ट सांगितली त्यावेळेस, मी बऱ्याचशा ठिकाणी तिचा उल्लेख करतो. वडील म्हणले, तुला माहिती का फुलपाखराचा जन्म कसा होतो? म्हणलं हा, एक मातीचा ढिगारा असतो. म्हणले त्या मातीचा ढिगारा बाहेरून फोडलात काय होईल? म्हणलं आळी बाहेर येईल. आणि ते म्हणले त्या आळीने आतून ढिगारा फोडलात काय होईल? म्हणलं फुलपाखरू होईल. म्हणले तू ठरव, संघर्ष करून तुला फुलपाखरू म्हणून उडायचं आहे का माझ्या मदतीने आळी म्हणून जगायचं? तर त्या दिवशी मी विचार केला आणि मग तिथून जाताना वडिलांनी मला परत 20,000 रुपये खिशात दिले. 10 लाख तर नाही देऊ शकत, पण तू सगळं जर अभ्यास करून मला पटवू शकलास, बिझनेस काय करायचं जर तू मला पटवलंस, तर मी समजून तू बाहेरच्यांना पटवण्याच्या लायकीचा आहेस. तू मला पटव, मी जमीन विकून 10 लाख रुपये देतो. मग त्याच्यानंतर मी विचार करायला गेलो, खरंच यार आपण काय बनवणार होतो? मग मॅन्युफॅक्चरिंग युनिट काय असतं, फॅब्रिकेशन वर्कशॉप काय असतं, मी त्याचा अभ्यास करायला लागलो. मग मला लक्षात आलं की ह्याच्यात मार्जिन कमी, आपल्याला नाही जमणार, इथं स्थानिक लोकांची मोनोपोली. असा विचार करताना मग म्हणल्यावर आपण असा बिझनेस करू शकतो की ज्यात लई भांडवल लागत. त्यातून मला तो कॉन्ट्रॅक्टरशिप बिझनेस वाटला की ज्याला जास्त डोकं नाही ते करू शकतो. त्याला आपण आता चांगला शब्द वापरा, म्हणजे व्यवसाय सुरू करायचा स्टार्टअप म्हणतात. स्टार्टअप. तसं कॉन्ट्रॅक्टर करायचं तुम्ही काय म्हणणार, स्टँडर्ड सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एंट्री करतो. तशी ती सर्व्हिस इंडस्ट्री होती. आणि मग एक छोटं काम मिळालं ट्रान्सफॉर्मरचं, आणि 1 रुपयाला 1 रुपया जमत गेलो आणि पुढं वाढत गेलो. वडिलांनी मला नंतर पैसे दिले एकदा. मला ज्यावेळेस एक्झॅक्ट बॉक्सेस खरेदी करून लावून त्याचं बिल काढायचं, त्यावेळेस वडिलांनी 3-4 लाख रुपये दिले. म्हणजे तुम्ही घरच्यांना प्रूव्ह करून दिले तर घरचे मदत करतात. तर हे मेन अडथळे मला वाटते की त्यातला सगळ्यात मेजर अडथळा होता माइंडसेटचा. तो माइंडसेटचा अडथळा तोडायलाच 2 वर्ष लागली. तो तुटल्यानंतर बाकी डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला बिल येत नाही आहे, बँक लोन देत नाही आहे, वेळेवर काम होत नाही आहे, काम शिफ्ट होतं आहे,
मटेरियलचे भाव वाढले, टॅक्सेशनचा रेट वाढला आहे, हे प्रॉब्लेम आयुष्यभर चालणार. मी त्याला प्रॉब्लेम समजत नाही. दिस इज अ पार्ट ऑफ गेम. एक्झॅक्टली. म्हणजे आता आपण जे म्हणतो ना, किंवा आता यंगस्टर्सवर आपण जर बोललं तर अरे मला माझ्या घरचे सपोर्टच करत नाही, हेच करत नाही, पण आपण पटवूनच देत नाही, पटवून आपण देत नाही. त्यातच अपयशी ठरतो आणि मग आपण म्हणतो की माझ्या घरचे मला सपोर्टच करत नाही, मग आपण मित्रांजवळ जातो आणि रडतो आणि घरच्यांना हे करून स्वतः विक्टिम होतो. एक्झॅक्टली. मी म्हणलो ना की बऱ्याच जणांना मी म्हणतो, ज्याला बिझनेस करायचा ना, तुम्हाला जर आईवडिलांकडून पैसे पाहिजे तर पहिले त्यांना कन्व्हिन्स करा. इफ दे कन्व्हिन्स्ड, जर ते कन्व्हिन्स झाले तर तुम्ही जगाला कन्व्हिन्स करू शकता. तुम्हाला जर तुमचे आईवडील कन्व्हिन्स नाही करतायत तर तुम्ही बिझनेस चालूच करू नका, तो पडणार. बरोबर. कारण तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला कन्व्हिन्स करता येत नाही. तुम्ही बाहेरच्या कस्टमर, इन्व्हेस्टर, बँक, अजून जे तुमचे क्लायंट आहेत त्यांना कसं कन्व्हिन्स करा. बरोबर. आता जेव्हा तुमचे पुस्तक पण वाचले तेव्हा एक कॉन्सेप्ट आली रॅट रेस. हां, तर ह्या गोष्टीतून तुम्ही कसे बाहेर पडले? रॅट रेस म्हणजे ह्या रेसमधून बाहेर यायला पण वेळ लागला, पण ही रेस महाराष्ट्रात चालूच आहे. आणि ती रेस आमच्या वेळेस तर फार कमी प्रमाणात होती म्हणतो मी. म्हणजे ज्यावेळेस 2004-05ची जर वेळ आली तर त्यावेळेस त्या रॅट रेसमध्ये फक्त काय होतं, दोनच गोष्टी होत्या. एक तर डॉक्टर होणं, नाही तर इंजिनियर, म्हणजे मराठवाड्यात. त्या रॅट रेसमध्ये नंतरच्या काळात एक मध्यमवर्गीय जे पालक आहेत त्यांनी, म्हणजे महाराष्ट्रात 80% पालक असे आहेत की जे नुकतेच खेडेगाव सोडून तालुक्याला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आले. तर ह्या लोकांची मानसिकता अशी होती की माझ्या मुलाने परत शेतात जाऊ नये, जे शेतकरी कुटुंबातून आलेत. आणि त्यांना माहीत होतं की शेतात उत्पादन नाही. आणि त्यांना असं वाटायचं की त्यांना, माझ्या वडिलांना तर दोनच गोष्टी माहीत होत्या. एक म्हणायची, एक तर रानात जाऊन काय जनावरांना वळवायचे का भीक मागायची का कलेक्टर व्हायचे, हे आपण त्यांना ते दोनच लोक दिसायचे. इंजिनियर हो मोठा, चीफ इंजिनियर हो, कलेक्टर झाला तर लई भारी असं, किंवा डॉक्टर. त्यांना हे सक्सेसचे 4च मार्ग माहीत होते, त्यांना हे बाकीचे मार्गच माहीत होते. पण ती मेंटॅलिटीला आपण नाव नाही ठेवू शकत, कारण त्यांनी नुकतेच गाव सोडले. तर ती रॅट रेस माझ्यासोबत होती की इंजिनियर होणं तर डॉक्टर, कारण की सोबतचे मित्र. आणि त्या रेसमध्ये आम्ही कमी आणि आमचे पालक जास्त होते. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळायचो अजून पण आहे. नाही, म्हणजे आम्ही क्रिकेट खेळायला जाणार आणि पालक म्हणा माझं पोरगले हुशार आहे. म्हणजे आमच्या घरी तर ते, मी त्यांना बगळा म्हणलंय बघा पुस्तकामध्ये, ते बगळे होते असे. ते ह्याच्या पोरगले हुशार आहे माझं, माझ्या वडील माझं पोरगले ते आलाय, माझं पोरगले हुशार आहे माझं. मग त्यांनी ते प्रेशरमध्ये यायचे, प्रेशर ते आपल्यावर काढणार की इंजिनियर हो. तर ती रेस होतीच. त्या रेसमध्ये नंतर, पण ती रेस 10वी नंतर जास्त होती. आणि मग नंतर त्या रेसमध्ये MPSCच्या नावाने स्पर्धा परीक्षेने प्रवेश केला. मग त्यात जर तुमच्या जिल्ह्यातला एखादा पास झाला की त्याचं उदाहरण देणार. आणि मग मी वडिलांना म्हणलं डिग्री झाला, मी करतो MPSCची तयारी. मग मी त्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारीला लागलो. मला पण 4-5 महिन्यातच कळालं मलाकडून होत नाही. वडिलांकडे गेलो, म्हणलं पप्पा ते माझ्याकडून काही होत नाही. वडील म्हणले चला आपण कपडे घेऊ तुला. म्हणलं परीक्षा मी 20-25 हजार खर्च केले तर मी म्हणतो नाही. ते म्हणले तुला तुझी अवकात कळाली, तू 3 वर्ष नाही घातली. तर ही रॅट रेस एवढी जोरात होती की डॉक्टर इंजिनियरच्या पुढे नव्हती. बिझनेस करणं हे आपलं काम नाहीये, ते मारवाड्यांनी करावं, हे स्पष्ट संदेश होता. आजही महाराष्ट्रात खेडोपाड्यांच्या मनात तो स्पष्ट संदेश आहे. तुझ्या बाप जाता याच्याकडे काही पैसे नाही, तू काय मारवाडी नाही, तू काय जैन नाही, आपण नसते करायचं ते. आणि ती रॅट रेस आता इतकी वाढली, म्हणजे पुस्तकातलं यांचं कारण एक होतं की आता ती रॅट रेस इंजिनिअरिंग पुरती मर्यादित न राहता ती रॅट रेस माझ्या अंदाने आता कोर्टात जाऊन खेळतायत लोक. म्हणजे ग्रामीण भागात बघा तुम्ही, तालुका प्लेसला जिचे आईवडील शिक्षक, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक किंवा कर्मचारी क्लास 2 पर्यंत आहेत, हे सगळे जेवढे पालक आहेत महाराष्ट्रातले, हे सगळ्या पोरांना वाटतं की आपलं पोरगं कोर्टाला जाऊन IIT लावलं. आणि त्या मुलांना इतकं प्रेशराईज करायलेत. ह्या प्रेशराईजमध्ये गेल्या 3 वर्षात करोनानंतर तुम्ही बघा सुसाईडचं प्रमाण वाढलं. तर हे जे प्रेशर आहे आणि या प्रेशरमधून आणि ही रॅट रेसचे दुष्परिणाम आहेत. मुलांना मुक्त जगू देणं, हे पोरांना मुक्त जगू देणं, मला वाटतं हाच एक मार्ग आहे तो पालकांनी. म्हणजे आणि हे पालक कोण आहेत माहिती आहे, मिडल क्लास आहेत, म्हणजे ज्यांचे वडील नुकते शिकले, जे आता मध्यमवर्गीय म्हणून आपण उच्च मध्यमवर्गीय, ही गँग त्याच्या मागे लागली. आणि ती सगळे स्वप्न मुलांवर लादून ते त्यांना इतकं प्रेशर करून त्यांनी रॅट रेस एवढी सिरियस केली, ते मुलगा प्रेशर करून सुसाईड करतोय, डिप्रेशनमध्ये जात आहेत. आणि बेरच करू शकत, बेरच करू, कारण की त्याला आवडतं एक. आणि पोरगं म्हणतं ते कोटाला आहे, तू कोटाला का, तू MBBS कर, CET रिपीट कर, इंजिनिअरिंग रिपीट कर. युजली म्हणजे आपण किती म्हणले किंवा पालक लोक किती म्हणले की नाही आम्ही असं नाही करत, तेच जास्त पण तरी ते भांडणात आलं की तो बघ तसा करतो आणि तू बघ काय, तुला काय नाही दिलं मी, तुला पैसे दिले, तुला कपडे दिले, तुला खायला देतो. अरे पण त्याची मेंटॅलिटी बघितली पाहिजे आपण की त्याला नेमकं काय जमतं. मला वाटतं की येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या ह्या ग्रामीण पालकांना एकच सांगणे की मिनिमम मुलाला काय जमतं ते एकदा करून बघू द्या.
एकदा त्याला एक चान्स द्यायला पाहिजे. नाहीतर हे सुसाईडचं प्रमाण तुम्ही बघा, डेली पेपरला एक बातमी, बरोबर. कुणी कुणी सुट्ट सुसाईड केली, बऱ्याचशांच्या तर बातम्याच येत नाही. आणि सुसाईड आलं म्हणजेच वाईट नाही. जर सुसाईड 10 पोरं करते तर माझा अंदाज आहे 80% मुलं हे तणावाखाली. तर तणाव फार टोकाचा वाढला, म्हणून मी त्याला रॅट रेस म्हणलं. आणि हे लोक आपल्या मुलाला त्या रॅट रेस म्हणजे उंदराची जी स्पर्धा असते त्याच्यात आपल्या मुलाला उंदीर बनवायच्या कामाला लागलेत मला कळलं. पण सर, आता म्हणजे तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सने किंवा सगळ्या गोष्टीने तुम्हाला कळालं की कुठली बिझनेस अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी योग्य आहे. पण जर तुमच्याकडनं मार्गदर्शन घेऊन कुठल्या मुलाला जर करायचं असेल तर इंजिनिअरिंग नंतर कुठली बिझनेस अपॉर्च्युनिटी योग्य राहते यंगस्टर्ससाठी किंवा काय? सगळ्यात महत्त्वाचं आहे की गेल्या 10 वर्षात जगभरात बरोबर. म्हणजे मी पण त्याच्यात एक आहे की मोटिवेशनल स्पीकरचा धुमाकूळ आहे आता. आणि हे मोटिवेशनल स्पीकर जे आहेत ते हे काय करतात की बिझनेस करा, नोकरी करणं गुलामगिरी आहे, बिझनेस तुम्ही केलाच पाहिजे. तर मला असं वाटतं की त्याला गुलामगिरी नाही म्हणता येत नोकरी म्हणजे. आणि बिझनेसच करावा हा हट्ट का असावा, किंवा MPSC करावीच हा हट्ट का असावा, किंवा नोकरीच करावी हा पण का हट्ट असावा. तुम्हाला जे आवडतं ते करता यावं. आणि जर इंजिनिअरिंगमध्ये कुणाचं ऐकून म्हणजे मोटिवेशनचं भाषण ऐकून खूप जणांनी MPSC मध्ये 3-3 वर्ष घातले. तसंच मोटिवेशनचं ऐकून बरेचसे जण बिझनेसमध्ये पडले. ज्यांच्याकडं पैसे आहेत, पालकांकडं 2 नंबरचे पैसे आहेत म्हणा, किंवा एक्स्ट्रा इन्कम आहे, किंवा जुने पिढीजात लोकांचे पैसे आहेत, ह्या लोकांनी आपल्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून सुद्धा व्यवसाय टाकून दिले. हो. किंवा तुला कॉफी शॉप टाकून देतो, मुलगी नाही भेटणार तुला. मुलगी नाही भेटणार. काही जणांचं पालकांचं असं की तू बिझनेस कर पण लग्न होस तर नोकरी कर. कारण की पालकांची मेंटॅलिटी ही आहे की मुलगी देताना सुद्धा विचार करतात की मुलाला नोकरी आहे का, मग नोकरी आहे तर मग तो शासकीय असला तर मग त्याला हुंडा किती देऊ. म्हणून पालकांना असं वाटतं की मुलांनी MPSC UPSC करावं. सेकंड, मग सॉफ्टवेअर आहे का, मग त्याचं गेट झालेलं आहे का, MTech झालं, म्हणजे एज्युकेशनला अजूनही महत्त्व आहे. आणि त्याच्यात जर कोणी असा विचार करते की मला बिझनेस करायचा आहे का, तर त्याने एक गोष्ट लक्षात ठेवा की तुझे 4-5 वर्ष देण्याची मानसिकता आहे का, तुला लायबिलिटीज आहेत का, तुझ्या घरच्यांचा तुला सपोर्ट आहे का, तो घरच्यांना कन्व्हिन्स करू शकतो का. घरचे आपले MPSCच्या अभ्यासाला 5 वर्ष तयार होते, पण बिझनेससाठी 3 वर्ष तयार होत नाही. त्याला कारण एक त्यांना वाटतं बिझनेस बुडणार आहे. बरोबर. आणि मग बिझनेस कोणता करायचा, तर स्टार्टअप म्हणून फक्त सॉफ्टवेअरच्या कंपन्या, त्याला बिझनेस नाही म्हणतात. फक्त सॉफ्टवेअर करा किंवा फक्त सोशल मीडियावर जो व्हिज्युअलाइज होऊ शकतो त्याला स्टार्टअप बिझनेस नाही म्हणतात. मला असं वाटतं की जी मानवजातीचा इतिहासात आपण पाहिलं 140 कोटी लोक आहेत आज आपण, तर ज्या गरजा आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुमची चप्पल तुटल्यावर चप्पल शिवायचीच आहे तर त्याला तुम्हाला माणूस लागणारच, आम्हाला लागणारच. बरोबर. तर मग बुटाचा सुद्धा बिझनेस चांगला आहे. जे कोणत्या वस्तू वापरल्या जातात त्यातले सगळे व्यवसाय चांगले, फक्त आपण कोणत्या पद्धतीने करतो ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे हा बिझनेस वाईट किंवा तो नाही. पण मला अजून एक दिसतंय की प्रत्येक दशक हे एक बिझनेस हायपर असतं. म्हणजे उदाहरणार्थ एक कम्प्युटर युग होतं, नंतर एक सॉफ्टवेअर युग होतं, नंतर मोटर इंडस्ट्री होती. तर येणारा काळ हा ॲग्रिकल्चर बिझनेसचा जास्त आहे, ॲग्रिकल्चर आणि हेल्थ. तर ह्या रिलेटेड बिझनेसला जर मुलांनी लक्ष दिलं, कारण की तुम्ही बघा ना, मी 10 वर्षापूर्वी मी अंडे खायचो. 10 वर्षापूर्वी मी अंडे खायचो. आज मी प्रोटीन इंटेक करतो, खातोय तेच, खातोय अंडे, नाव वेगळं. म्हणजे हे उच्च मध्यमवर्गीयांना हेल्थ कॉन्शियसनेस आणि आहार म्हणजे ॲग्रिकल्चर आणि हेल्थमधल्या बिझनेसला तर कुणीही जाऊ शकते, फक्त त्याच्यातलं योग्य ट्रू फॉल्स समजून, त्याचे लॉस फायदे समजून. नाहीतर काय होतं आता मुलांचं म्हणणं, मग बिझनेस करून का गॉगल घालणार आणि कोणत्या तरी कंपनीची फ्रँचायझी घेणार. फ्रँचायझी घेणारा उद्योजक नसतोच मुळात. तर हे फ्रँचायझी म्हटलं म्हणजे एकाने चहा चालू केला, येवले चहा. तुम्ही बघा 100 ब्रँड तयार झाले, उपसरपंच, सरपंच, तलाठी, म्हणजे नाव शिल्लक राहिलं चहाच्या ब्रँडसाठी. इतके ब्रँड खेड्यापाड्यात फक्त चहाच. त्याच्या आधी कोल्ड कॉफीचा ट्रेंड आला, सगळे ट्रेंड कोल्ड कॉफी, म्हणजे कुणी चांगले पोहे, मिसळ, तर सगळे मिसळच. मग तर आता असं राहिले की सूर्यप्रकाशात पिकवलेली मिसळ एवढंच राहिले, बाकी सगळ्या झाल्या. तर मला असं वाटतं की नवीन नवीन ट्रायज, नवीन नवीन विचार केला पाहिजे. आणि मानव जातीला ज्या ज्या वस्तू आपण डोळे उघडून बघायच्या ना, काय गरज आहे, तर तो प्रत्येक बिझनेस चांगला आहे, कुठलाच वाईट नाही, कुठं. फक्त आपण कोणत्या नवीन पद्धतीने करतो, आणि नवीन पद्धतीने जर करता येत नसेल तर तुम्ही एंटरप्रेन्योर नाही, मग तुम्ही नोकरी करा. कारण की एंटरप्रेन्योरशिप मुळातच विषय नवीन आयडियाचा आहे, प्रॉडक्ट तेच आहेत, फक्त आयडिया वेगळ्या. तर जर तुमचं डोकं नवीन आयडियावर चालत असेल तर मला वाटतं ह्या ह्याच्यात आहे. जर चालत नसेल
तर मग काही वर्ष नोकरी करा, एक्सपिरियन्स घ्या. मॅक्झिमम बिझनेसचे आता ट्रेनिंग प्रोग्राम आहे ते करा. त्याच्यातून कळलं की सक्सेस स्टोरी काय, फेल्युअर स्टोरी काय, आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे. घाईत डिग्री झाल्या व्यवसाय. अरे एक तर मुलगा मला म्हणला, सर एज्युकेशनचा काही उपयोगच नाही मला. इलन मस्क, हे काय बिल गेट्स, वॉरन बफे, अजून काय नाव घेतलं होतं त्यांनी, स्टीव्ह जॉब, हे कॉलेज ड्रॉप आउट आहेत ना. ह्यांनी एवढं एम्पॉवरमेंट, एज्युकेशन, इंडियन एज्युकेशन सिस्टम चांगले नाही. त्यामुळे मी डायरेक्ट बिझनेस चालू करतो. मी म्हणलं यार ते सिलिकॉन व्हॅलीमध्ये किंवा भारतातले जेवढे कलेक्टर किंवा जेवढे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत त्यांच्या सगळ्यांची तू जर बायोडाटा काढला तर सगळे वेल क्वालिफाईड आहेत. तर हा जो एक ट्रेंड नवीन मुलांमध्ये आला आहे की एज्युकेशन नाही, कारण त्याच्या रील्स व्हायरल होतात काही की एकदम ढ पोरग आहे आणि जे काही शिकलेलं नाही, बॅक बेंचर्स सगळ्यात वर मग गेले. मी एवढा मोठा झालो. बॅक बेंचर्स तर वर गेलेत नाही, याला काही दुमत नाही, गेलेत वर. गेले. पण सगळेच फर्स्ट बेंचर बी संपलेत असं नाही, ते सुद्धा होल्ड ठेवून आहेत. अगदी तर बरोबर. मला असं म्हणायचं की पहिले एज्युकेशन, आपण एज्युकेशन चांगलं घेऊ शकलो तर चांगला व्यवसाय करू शकतो, हे पण तितकंच खरं आहे. तर डिग्री झाल्या व्यवसायात पडू नये, आधी समजून घ्यावं. आणि आयडिया जर डोक्यात नसेल तर आयडियासाठी वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, फिरलं पाहिजे. हे झाल्यानंतर व्यवसाय चालू करा. तुमचे हे इतके महान विचार आहेत की महान? तुम्ही महान सरळ सरळ आहे तो. नाही सरळ सरळ नाही सर. ऍक्च्युली विषय काय ना, आता आपण कोणालाही बघितलं ना तर इतकं हाय लेवलचं बोलतात की डोक्यातनं मुंग्या येतात डायरेक्ट. अरे काय आहे, आपण कुठे काय ऐकतोय आपण, असं होतं. पण हे इतकंच सेटल आणि तुमचे विचार इतके चांगले आहेत की ते डायरेक्ट घुसतात डोक्यात. आणि म्हणूनच कदाचित तुम्हाला ते यंग इंटरप्रेटर अवॉर्ड मिळालं 2013 मध्ये. काय माहिती बहुतेक. पण तेव्हा तुम्ही प्रिन्स चार्ल्सला भेटलात, जे किंग आहेत युनायटेड किंगडमचे. तर तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती? पहिली रिॲक्शन म्हणजे सगळ्यात ज्यावेळेस माझं नाव सिलेक्ट झालं इंग्लंडला जाण्यासाठी, त्यावेळेस मी माझ्यावर हसलो होतो. हे ती एक तर ते मूर्ख आहे, मला कसं काय बोलवलं त्यांनी. नंबर 2 असं झालं की मला, मग मी ह्या विचारात होतो विमानात बसल्यावर पण की फुकट जायला मिळाले, हेच एक डोक्यात चक्कर होतं. नंबर 2 येऊ फिरून. आणि नंबर 3 की यार 7-8 राऊंड आपण क्रॉस केले. इंग्लंडमधले 4 राऊंड आहेत, 4-5 राऊंड आहेत, तिथं तर आपण 100% कटणार आहेत. म्हणून आता डोक्यात असं नव्हतं की मिळेल अवॉर्ड किंवा रिकग्नाइज होईल, प्रिन्सला भेटता येईल, हे डोक्यातच नव्हतं माझ्या. मला असं वाटलं मी पहिल्या-दुसऱ्या राऊंडला उडणार आहे, कारण की असं येतं ना सगळ्या जगातले मुलं आहेत. तिथं गेलो तर मी एकदम कूल होतो, बाकी सगळं टेन्शनमध्ये होते 15-16, आणि आमचे राऊंड होते कंटिन्यू. मग एक अनुभव होता की BBC वर्ल्डचं हेड ऑफिस आहे लंडनला, तर तिथले हेड संपादक आहेत डॅम डेमन त्यावेळेस होते. तर ते डॅम डेमन मला भेटले आणि हे शरद हवं, मग गप्पा झाल्या आमच्या. मला एक ट्रान्सलेटर दिलता, पण मी तोडकं मोडकं बोलत होतो. तर ते म्हणले यार शरद, एक तुला ऑफ द रेकॉर्ड गोष्ट सांगू का? म्हणलं काय? मला तू जरा चांगला वाटलं. म्हणलं बरं थँक्यू सर. तर तुला एक गोष्ट सांगतो, तुझं नाव कटलेलं आहे म्हणलं गेल्या राऊंडला, पण असं ठरलंय की 4 राऊंड सगळ्यांचे घ्यायचे, तर तुझं पहिलं याला कटलंय, तर तू काय सॅड फील करतो का? म्हणलं सर इथपर्यंत आलोय तेच बोनस. तुमच्यापर्यंत बीबीसीचं अख्खं ऑफिस मला दाखवलं, आणि एकदम मला कोणी नीट चहा विचारला नव्हता त्याच्या आधी. त्यांनी मला इतकी इज्जत दिली ना. इकडं आमचा साऊथ ईस्ट एशिया, त्यांच्या सगळ्या पत्रकारांची भेट, मी एकदम असा बुजरा झालतो. म्हणजे नाही का, ती इतके लोक बुद्धिमान आणि आपण एकदमच, आपल्याला आपली लेवल माहिती आहे. आणि मग ते म्हणले तुझं नाव काय वाटतं? काय म्हणलं सर इथपर्यंतच बोनस आहे म्हणलं, तुम्हाला भेटायला मिळालं, जाऊ द्या म्हणलं. मग सर आता असंही नाव कटलं काय पाहिजे? प्रश्न उत्तर. मी पुढचा प्रश्न. मग तो म्हणला मी इंडियात आलो. मग त्यांनी मला सांगितलं की मराठवाड्यात कॉटन फार चांगला पिकला जातो. मी म्हणलं हे लंडनमध्ये बसून ह्याला माझ्या मराठवाड्यातलं माहिती. मला त्यावेळेस कळालं पत्रकारांची रेंज काय असते. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अजून एक किस्सा. दुसऱ्या दिवशी ॲक्सेंचरच्या सीईओने डिनरला बोलवलं आम्हाला, 30-40 जण होता. तर ॲक्सेंचर कंपनी फार मोठी, आणि असं एक स्वप्न होतं की सॅप झालं आपल्या ॲक्सेंचरमध्ये जॉब मिळावा, असं एक स्वप्न होतं आधी. मग ते सीईओ सोबत भेटलो, त्यांचा पूर्ण स्टाफ, आणि एकदम सुंदर हॉल, डिनरची व्यवस्था एकदम छान. तर तिथे गेलो, मी बसलो, आणि मला सीईओची ओळख करून माझं लक्ष कुणाकडं? सीईओकडंच. मग ते आले, मला म्हणले हे शरद हवं. आणि त्यावेळेस त्यांनी त्यांचे जेवढे एम्प्लॉई आहेत, 2-2.5 लाख एम्प्लॉई होते त्यांचे, त्या सगळ्यांना माझा व्हिडिओ दाखवला होता, इन्स्पिरेशनल स्टोरी म्हणून 3 मिनिटाचा. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही आज संध्याकाळी व्हिडिओ शूट तुझा सगळ्यांना दाखवणार आहे, प्रत्येकाला ॲक्सेंचरच्या प्रत्येक एम्प्लॉईला डायरेक्ट मेल जाणार आहे आणि मस्ट वॉच म्हणून जाणार. मग मी खुश झालो. खुश याच्यामुळे झालं की माझा एक मित्र होता ॲक्सेंचरला, त्याला बघायला डोक्यात दुसरं काही नाही, म्हणजे विजन बी लई छोटं होतं. आणि मग
डिनरमध्ये मी असं बसलो, शेजारी एक वयस्कर बाई बसले, 70-80 क्रॉस असेल, 80च्या आसपास. आणि माझं लक्ष सीओकडंच, की आपली त्याची ओळख व्हावी. एक माइंडसेट असतो ना. मग यांच्याकडे मी बघेनच. आणि अजून 7-8 लोक होते टॉप. मग त्यांच्यासोबत बोलतोय, त्यांची ओळख वगैरे. आणि त्या मला बोलतात, हे शरद, आय लिसन युअर स्टोरी, आय रीड युअर स्टोरी, थँक्यू. थोडी की मुळकी इंग्लिश आपली. मग 5-10 मिनटं झाले, ते ट्रान्सलेटर शेजारी बसले. मला समजत सगळी होती, पण बोलताना शब्दच आठवत नव्हते. 5-10 मिनटं झाले की ते सगळे बिझी झाल्यावर मग तीच बाई मला भेटली, की जिला मी बोलू शकतो. मग मी तिला बोलायला म्हणलं, हॅलो, आता काय बोला म्हणलं, माणसाच्या मनाचा हिचा काय फायदा आहे मला, आता 80 वर्षाची बाईकडून काय फायदा. मग तरी पण म्हणलं आता कुणीच बोलायला नाही. मग तिला म्हणलं, तुम्ही काय करताय असं. ती म्हणली, मी ॲक्सेंचरचे 20% शेअर होल्ड करते. म्हणलं काय, आणि मी फाउंडर मेंबर आहे ॲक्सेंचरची. म्हणलं, आणि तुझा व्हिडिओ मीच सांगितलं दाखवायला. आणि मी आता 3,000 कोटी रुपये आफ्रिकेत डोनेट केले. 3,000 कोटी करोड. मी असं बसलो, एक्सक्यूज मी, सॉरी म्हटलं. आणि मग ती मला सांगायला की त्यांनी ॲक्सेंचर उभा कशी केली. आणि तिने रिटायरमेंट नंतर माझ्यानंतर तिने 5,000 करोड रुपये जगभरात सोशलमध्ये खर्च केले. आणि त्या लेडीजला बोलून मला कळालं की जग आंतरप्रिनरशिप, सोशल रिफॉर्म्स याच्याकडे ही जी लोक आहेत, जी की प्रसिद्धीची भुकेलेली नाही आहेत, जी इतकी साधी आहेत, ती बाई इतकी साधी होती ना, लिटरली तिच्यापेक्षा तर आपल्याकडे कुणी भारी राहत, नगरसेविका भारी राहत, इतकी साधी, डाऊन टू अर्थ. आणि तिने मला सांगितलं की मी इंडियात आता येणार आहे. तिने मला बरेच दिवसानंतर आमच्या मेलवर पण कम्युनिकेशन. बट ही काही लोक जी असतात ना, ही जी एकदम प्रसिद्धीपासून लांब असतात आणि त्यांचं काम एवढं डेडिकेशनली करतात. तर मला वाटतं लंडनमध्ये मला ती मॅडम एक डॅम डेमन एक, अजून एक मिल्टन ग्रुपचे हेड होते ती एक बेलू वॉटर नावाची कंपनी आहे, तिची CEO आहे, ॲक्सेंचरचे CEO आहे, आणि बार्कलेज बँकेचे 3-4 लोक. मला या 6-7 लोकांनी दाखवलं की व्हॉट इज मिनिंग ऑफ आंतरप्रिनरशिप, जग काय म्हणून बघतंय आंतरप्रिनरशिपकडं. आणि त्या 5-6 मिटिंगमध्येच माझ्या डोक्यात ते पुरस्कार मला मिळेल का न मिळेल हे डोक्यात नव्हतं. माझ्या डोक्यात हे आलं की अरे काय जग बघतंय, सोशल रिफॉर्म्स काय आहेत, मानवजातीचा इतिहास कुठं जाणार आहे, आंतरप्रिनरशिपनी जगाच्या इकॉनॉमिक्समध्ये काय फरक पडतोय, छोटे उद्योजक का तयार झाले पाहिजेत, याचा इकॉनॉमीवर काय फरक पडणार आहे, ज्याला आपण सस्टेनेबल लिव्हिंग म्हणतो, सस्टेनेबल गोल्स म्हणतो, जे आता युनोने ग्लोबल गोल्स म्हणले त्यांना 17, त्याच्यातले वुमन एम्पॉवरमेंट नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यात सस्टेनेबल ग्रोथ आहे, एक पॉवर्टी लाईन सोडायचा एक प्रकार आहे. तर ह्या सगळ्या जागतिक लेवलच्या प्रश्नांना मला वेगवेगळ्या अँगलनी बघता. आणि त्यांनी मला एक कळालं की आपण रिटर्न गेल्यावर काय केलं पाहिजे. आणि मग द डे बिफोर अवॉर्डच्या आदल्या दिवशी बकिंगहॅम पॅलेसमध्ये आणि सेंट जेम्स पॅलेस, तर इथं आम्हाला डिनर ठेवलं होतं प्रिन्स चार्ल्सने. मग रात्री मी खुशले ना, कपडे घालून रेडी, म्हणजे त्याच दिवशी मी सगळ्यात जास्त चांगला दिसला असेल. तर एकदम नटून सटून गेलो आणि आतमध्ये गेलो तर ते इंग्रज सैनिक, आतमध्ये ते इतकं सुंदर आहे महल, म्हणजे त्याचं वर्णन मी थोडंफार पुस्तकात केले. आणि आत गेलो तर एक मोठा हॉल होता सोन्याचाच, आणि मोठमोठे पोर्ट्रेट्स लावले होते. तिथं गेलो तर ते प्रिन्स म्हणला, हे शरद हवा यू. माझ्या डोक्यात आल्यावर काय बाळूट आहे, तू राजा आहे. त्यावेळेस तो प्रिन्स होता, बरोबर, तो प्रिन्स आहे, तर तू मला ओळख नाही द्यायला पाहिजे, मी तुझ्या पुढे केलं. पण मला त्यांच्यात लक्षात आलं की हाऊ हंबल, किती हंबल असू शकतं ते एखादा माणूस, म्हणजे जगावर राज्य उगाच नाही केलं त्यांनी, ते म्हणजे हंबलच आहे. मग मी भाषणात सांगतो मुलांना की तुम्हाला फार मोठं जर उभा करायचं नाही तर सगळ्यात पहिले तुम्ही हंबल असलं पाहिजे, तुमच्यात नम्रता असली पाहिजे. मग तो 5-10 मिनिटं आम्ही बोललो. मी काहीतरी जोक मी विसरूनच गेलो. आधी मला बाहेर रिस्ट्रिक्शन्स दिले होते, नियम, की युअर हायनेस म्हणायचे. मग प्रॉब्लेम असा झाला की आत गेलो मी विसरलोच, युअर हायनेस शब्दच विसरलो. तो प्रिन्स आला तिकडनं, म्हणलं, हे प्रिन्स हाऊ यू, मी. आणि असं एक सांगितलं होतं की इंग्लंडमध्ये नावाने बोलायचं असतं, लोकांना सर बीर आवडत नाही. म्हणलं, हाय प्रिन्स हाऊ यू. ते इतका हसला त्याच्यावर. आणि मला अजून एक जोकच आठवत नाही, काहीतरी जोक झाला, साईडचे सगळे, आणि आम्ही तो फोटो पण तसा झाला आमच्या दोघांत हसणारा. मग तर म्हणले गो इन अ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. आमच्या काही गप्पा झाल्या. आणि त्यावेळेस मग प्रिन्ससोबत बराच वेळ बोलताना 4-5 वेळेस आमचं इंटरॅक्शन झालं. त्या इंटरॅक्शनमध्येच बऱ्याच जणांना कळालं की बहुतेक प्रिन्सने याचं नाव निवडलं आहे, कारण प्रिन्स मला 4-5 वेळेस भेटले. तोपर्यंत कोणाला देणार हे फिक्स नव्हतं. 16-17 जण होते कॉम्पिटिटर, पण प्रिन्स मला जास्त बोलल्यामुळं बऱ्याच जणांना अंदाज आला की बहुतेक, आणि मला एकट्यालाच नावाने बोलले. तर मग बऱ्याच जणांना असं वाटलं की आवड मला मिळण्याची शक्यता आहे. पण दुसऱ्या दिवशी तर तो झालाच की फार मोठा सोहळा होता. माझं बॅड लक असं की त्याचा माझ्याकडे व्हिडिओ नाही, आणि एक सुंदर आठवण होती ती. आणि
तो एक सुंदर प्रोग्राम झाला, अवॉर्ड मिळाला आणि एक नवीन दिशा मिळाली मला. म्हणजे असा एक किस्सा झाला त्याच्यानंतर. 2016ला प्रिन्स भारतात आले ओके. आणि भारतात आले तिथं टर्फ क्लब आहे रेसकोर्सला, टर्फ क्लब. हा. तर टर्फ क्लबला टॉप 100 लोकांना बोलवलं पुणे मुंबईच्या प्रिन्सला भेटायला. मग त्यात सायरस पुनावाला होते, अविनाश भोसले होते, मुंबईचे काही जण होते, सुहास तांते होते, सगळे टॉप 100 आणि डिनर होतं त्यांचं. सगळ्यात तिथं भंगार माणूस कोण होतं? तुम्ही. मला डायरेक्ट ब्रिटिश ॲम्बेसीकडून मेल आला होता की तुम्ही यायचं. मग मी तिथे गेलो. तिथे मी आपलं कोपऱ्यात होतो, कारण की सगळेच लोक अशी माहिती ना, आपण पेज 3ला पाहिलेले लोक. मग म्हणलं हे भारी, अरे हे पण इथं. आम्ही असं एकदम बुजलेलो असं. हेलिकॉप्टर उतरलं तिथं रेसक्रॉसला, हेलिकॉप्टरमधून प्रिन्स उतरले, सायरस पुनावाला त्यांच्यासोबत होते, राहुल बजाज माझ्या शेजारी उभे. मी असं म्हणलो राहुल बजाज आपल्याला यांच्यासोबत एक फोटो काढता यावा, असं एक नाही का पाहिलं. आणि मग प्रिन्स आले तिकडनं, ते चलत आले टेंटर क्लबच्या हिरोळीवर असं पाहिलं, माझ्याकडे पाहिलं, म्हणलं शरद हाऊ आर यू. सगळेजण ह्याला कसं काय बोलला डायरेक्ट. आणि ते चलत माझ्या समोर आले, त्याचे फोटो आहेत आता. तर ते जवळ आले म्हणले, आणि मी एकदम रिलॅक्स म्हणले काय चाललं, कसा आहे बिझनेस, काय म्हणलं छान चाललाय. नॉन कन्व्हेन्शनल सोर्समध्ये अभ्यास केलास का चालू? म्हणलं हो केलाय चालू म्हणलं आता, आणि बहुतेक मी उतरल त्याच्यात. ठीक आहे ऑल द बेस्ट. मग मी म्हणलं सर दिस इज ईडी ऑफ बँक ऑफ बडोदा. मी 5-6 जणांच्या ओळखी करून दिली फॉर्म मध्ये. आणि बाकीचे लोक असे बुजले. मी म्हणलं आपल्याला माहितीच नाही. आणि एकदम फ्री हँडमध्ये प्रिन्स पुढे बोलत गेले की राहुल भाईच्या जवळ आले. प्रिन्स आपको कैसे जानते? पुराणी पहचान. मग म्हणलं मला असा अवॉर्ड दिला त्यांनी, भंगी बला बोला था. म्हणलं हा कल क्या कर रहे? म्हणलं कल कुछ नाही, घर पे आओ खाना बात करेंगे. मग घरी गेल्यावर आमच्या राहुल बाजाची माझी 4 तास गप्पा. हे एंटरप्रेन्योरशिप वगैरे. आणि राहुल बाजाजला भेटल्यावर पण मला खूप छान वाटलं की तो पण फारच हंबल, म्हणजे इतके हंबल लोक आहेत नाही. मी त्यांना हाच प्रश्न विचारला की एक सर म्हणलं जगातलं तुमचं आतापर्यंत हमारा बजाज म्हणतो आम्ही लहानपणापासून स्कूटर पाहिला, बजाजचं सगळ्यात मोठं सक्सेस काय? ते काय म्हणले असते, हमारे दादा हमारे पिताजी थे बोले जमनालाल बजाज, वो गांधी जी के साथ थे, ये हमारा सक्सेस. और हमने इंडिपेंडन्स में योगदान दिले आम्ही, हे आमचं यश आहे. बाकी हे फॅक्टर सगळं शून्य. म्हणजे ही लोक एक काय म्हणाल महादेवाची कृपा म्हणा किंवा पूर्वजांचे पुण्य आहे की हे फार कमी वयात हे सगळं हंबलनेस आणि ह्या लोकांचं कडून शिकता आलं. मला वाटतं लंडनमधला मेन अनुभव तो आहे की पुरस्कार मिळाले ही दुय्यम गोष्ट आहे. लंडनने माझे डोळे उघडले, मला दाखवलं की खरंच देश काय असतो. त्यांनी दाखवलं की खरंच सस्टेनेबल ग्रोथ काय असते. आणि बहुतेक त्याचेच इम्पॅक्ट आहेत की त्याच्यानंतर मी माझी कंपनी 1000 करोडवर नेण्यापेक्षा मी कंपनी तर सस्टेनेबल केली माझी, पण मी फोकस केला की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलांनी आंतरप्रेन्योर शब्द त्यांना माहीत व्हावा, म्हणून पुस्तकाला नाव, मराठी पुस्तकाला इंग्लिश नाव दिलं. आणि अख्ख्या ग्रामीण भागात बिझनेस आणि आंतरप्रेन्योरशिपवर व्याख्यानं द्यायला गेलो, मुलांना भेटलो. आणि विशेष म्हणजे मी त्याला व्यवसाय बनवलं नाही, माझं व्याख्यानाचे पैसे वगैरे मी घेत नाही, कार्यक्रमाचे घेत नाही. तर ते एक सोशल कॉन्ट्रीब्युशन बहुतेक मला तिथं कळालं गेल्यावर की जग काय म्हणून बघतंय आणि इकॉनॉमी काय म्हणून बघते. बरोबर. बिझनेस 2014च्या पूर्वी कसा होता आणि आता कसा? बिझनेस 2014च्या पूर्वी मी एक लालची कॅटेगरीतला होतो. म्हणजे लालची कॅटेगरी म्हणजे मेरे को पैसे कमाने बस, नो इथिक्स नो मॉरल्स. आणि 2014 नंतर ग्रोथ तर खूप झाली माझ्या. असं नाही की सगळेच बिझनेस सक्सेसफुल झाले. मी त्यानंतर सॉफ्टवेअर कंपनी टाकली, ती डुबली. पण पब्लिकेशन टाकलं, ते टॉपला गेलं. कॉन्ट्रॅक्टशिपचा बिझनेसमध्ये डुबला, परत उभा राहिला. ही जर्नी, आणि ह्या जर्नीचा मी आनंद घेतो. तर मला असं वाटतं की आंतरप्रिनर म्हणजे फक्त पैसे कमवणं नाही. आंतरप्रिनर म्हणजे तुम्ही आयुष्यात सतत प्रयोग करत राहणे. तुम्ही एखाद्या प्रयोगात हारलात तरी परत करत राहणे. तर मी दरवेळेस नवीन प्रयोग करायच्या चक्करमध्ये असतो. पण त्याचा अर्थ असा नाही की मग सगळं दाववर लावायचं. मी बऱ्याचदा सगळं दाववर लावलं 3-4. पण एक बिझनेस जो तुम्हाला डेली इन्कम देईल तो मजबूत करणे, बाकी कंटिन्यू प्रयोग करत राहणे. आणि गेल्या 10 वर्षात मी 15-16 प्रयोग केले असतील. त्यातले 8-9 प्रयोग फेल झाले, पण 6-7 प्रयोग चांगले झाले. 8-9 प्रयोग जे फेल झाले त्यांनी मला प्रगल्भ नावाचा माणूस जीवनात ते शिकवलं. तर ही एक रोलर कोस्टर राईड आहे आयुष्य म्हणजे. आणि आंतरप्रिनरशिप इज अ रोलर कोस्टर राईड. जर तुमची तयारी असेल की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला रोलर कोस्टर राईडनं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला सजग म्हणून जगायचं असेल तर उद्योजक व्हा. नाही तर निवांत आयुष्य, मी निवांत राहतो, मी आयुष करणार, त्यांच्यासाठी ही फील्ड नाही. बरोबर.
आता आपण तुमचे जुने चॅलेंजेस आणि या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या, पण आता तुमचे चॅलेंजेस काय आहेत, करंट चॅलेंजेस इन B2G बिझनेस? करंट चॅलेंजेस सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की मला मला प्रसिद्धीपासून लांब जायचं जरा, आणि ते मला जास्त त्रास द्यायला चाललं. नंबर 2, कार्यक्रम्स, म्हणजे कमी वयात आलेली प्रसिद्धी आणि कमी वयात लोकांना वाटलेलं यश, हे तुमची क्रिएटिव्हिटी संपून टाकतं. एक्झॅक्टली. तर मला अजून खूप सारं क्रिएटिव्ह काम करायचं आहे, आणि गेल्या 10 वर्षात मला अजून काही गोष्टी कळाल्यात की काही चुका झाल्या, त्या चुका कळाल्या, काही माणसं चुकली, काही प्लॅन चुकले. तर आता सध्या करंट चॅलेंजेस एक आहे की प्रसिद्धीपासून लांब राहायचं सगळ्यात महत्त्वाचं. सेकंड थिंग की अजून जास्तीत जास्त एक्स्ट्रा नवीन किती प्रयोग करता येतील ते बघायचं आहे. मला अजून लेखन क्षेत्र मला आवडलं, मला वाचायचं बाकी आहे अजून बरंचसं. नवीन 2-3 पुस्तक लिहायचे आणि बघू, एक नॅशनल ऑथर म्हणून एक ठप्पा मारून घ्यायची इच्छा आहे. वा. आणि बिझनेसला नवीन डायमेन्शनवर पुढच्या 3 वर्षात न्यायचं. तर मी एक स्वप्न बघितलं, आणि ते मी आता काल परवा आपण भाषणात बोललो आहे की मी शिवाजी महाराजांना खूप मानतो. त्यांच्या चरित्रातून आपल्याला काय शिकता येतं बघतो. तर मी असा विचार केला की अरे, शिवाजी महाराजांना आता 400 वर्ष पूर्ण होणार आहे 2030ला. तर महाराजांना ट्रिब्यूट म्हणून आपण काहीतरी दिलं पाहिजे. महाराज हिंदवी स्वराज्य म्हणले तर आपण स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य काहीतरी उभा केलं पाहिजे. मुलांना मी सांगितलं की तुमच्याकडे 5 वर्ष आहेत, तर 5 वर्षात असं काहीतरी एक करा की जे तुम्हाला म्हणता येईल महाराज तुम्हाला ट्रिब्यूट आहे, आणि ते त्या ताकदीचं असावं. मग मी ठरवलं की आपल्याला पण 2-3 गोष्टी फार मोठ्या करून ठेवायच्या. तर चॅलेंजेस जर म्हणताल तर तेच 2-3 चॅलेंजेस आहेत की मला स्वतःवर फोकस करता येतं बऱ्याचदा, आणि नवीन आयडिया करायची म्हणलं तर ते म्हणतो ना आपण, ते घोड्याने ढाप लावलं पळायचं, डार्क हॉर्स. तर सध्या ते झापडं उडाले, ते परत आणायचं लय मोठं चॅलेंज आहे सध्या, आणि परत स्वतःवर फोकस करायचं. स्वतःला वेळ देणं जमत होत नाही. असे 3 मंत्र जे तुम्ही तुमच्या आयुष्यात त्याचे खूप प्रभाव आहे आणि ते तुम्हाला युथला सांगायचं किंवा आता जे होणारे पिढी आहे नवीन त्यांना सांगायचं. त्याच्यात 3 मंत्र एकच आहे की मला असं वाटतं की सगळ्यात पहिला मंत्र एक आहे, आपण एक मंत्र घेऊन चालतो, म्हणजे म्हणी आहेत, आपण काही म्हणी घेऊन चालतो. अपयशी यशाची पहिली पायरी, तर तसली बोगस पायरी नाहीये. मग 3 मंत्रात पहिली एक आहे की आपली अवकात ओळखा. हो जर तुम्हाला बिझनेस करण्यासारखं तुमचं मन म्हणत असेल, अंतर्मन म्हणत असेल तरच बिझनेसमध्ये चमक दमक पाहून पैसे मिळतील म्हणून, किंवा कोणी म्हणतंय म्हणून, किंवा कोणाला तरी दाखवायचंय म्हणून व्यवसाय देऊ नका. नंबर 2, आपला मेंदू तलवारीसारखा वापरा, आणि तलवार युद्धात घेऊन जाताना त्या तलवारीला चांगलं घासलं पाहिजे, तिला चांगली धार दिली पाहिजे. तर सगळ्यात पहिला मंत्र हा आहे की तुम्ही धार दिली पाहिजे मेंदूला, आणि ती धार देणं येणाऱ्या वाचनातून, लोकांना भेटून, अनुभवातून. आणि नंबर 3 आहे की ह्या इंस्टाग्राम, फेसबुक याच्या त्याच्या चक्करमध्ये सगळ्याला रिकग्नाइज व्हायचं, बरोबर, पण डेडिकेशनने काम कोणाला करायचं. तर रिकग्निशनच्या मागं लागू नका, रिकग्निशन ऑटोमॅटिक मिळतं, डेडिकेशनच्या मागं लागा. आणि सगळ्यात आपण दिसतो कशी याच्यापेक्षा महत्त्वाचं आपण आहेत कोण, तर त्याला जर नाही विसरलं. आणि म्हणजे मी एका ठिकाणी हसून म्हणलं होतं, महाराष्ट्रात इतके पोर आहेत की त्यांची सक्सेस मिळाल्यावरची भाषणं रेडी. अरे मला सक्सेस मिळाला, मला जो कोणी बोल मी असं मी फार संघर्ष केला, मी फार मेहनत केली, तुम्ही हे करा. आणि ही जे नवीन मुलं आहेत, थोडं यश मिळालं की लगेच ते भाषणं द्यायला सुरू करते की मी असं केलं, आणि मग मी असं केलं, मी असं केलं, मी असं घेऊन केलं, मी ते केलं. तर मला वाटतं की व्यक्त का व्हायचे लवकर, तर व्यक्त होऊ नका आणि आपली स्किल वाढवा. जोपर्यंत हे होत नाही, सशक्त होत नाही, तोपर्यंत पाऊल पुढं टाकू नका. मी प्रसिद्धी कमी वयात मला मिळाली, समज 30-32व्या वर्षी माझे आर्टिकल आले. मी फॅक्ट सांगतो, तिचं प्रसिद्धी नसती तर मी अजून 4-5 गोष्टी लय स्ट्रॉंगली करून उभा राहिलो असतो. पण माझा वेळ गेला. प्रसिद्धी किंवा कौतुक कुणाला नको असतं, तर कौतुकाच्या झालरमध्ये लवकर पडू नका. मी तर म्हणतो की तुमचं कौतुक जर कोणी फार करतंय तर समजून घ्या की त्याला तुम्हाला संपवायचे. तर कौतुकाच्या मायाजाळात, प्रसिद्धीच्या मायाजाळात न अडकता डेडिकेटली काम करत राहा. ॲटोमॅटिक तुम्हाला यश, ज्याला आपण म्हणतो, ते मिळेल. आणि एखादं यश मिळालं की त्याचं लईच ग्लॉरिफिकेशन स्वतःच करत बसू नका. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगत असतो की A.R. रहमानचं एक मला गाणं फार आवडतं,
दिल है छोटाचा छोटीशी आज रोजा पिक्चर एव्हरग्रीन गाणं आहे. रहमान आज सुद्धा बोलताना म्हणलं असतं, मी नाही का 92ला ते रोजाचं गाणं म्हणलं होतं एकदम भारी, मी नाही का दिल से पिक्चरचे गाणे बनवले एकदम भारी, मी नाही का रंग दे बसंतीचे गाणे बनवले एकदम भारी. त्याच्यावर गप्पाच मारल्या नाहीत त्याने. तो कंटिन्यू प्रॉडक्ट डिलिव्हर करतो. बरोबर. म्हणजे तोचं काम त्या कौतुकाच्या झालरात ते न अडकता अजून मला काय जास्त देता येते. तर मला असं वाटतं की हे काही लोक आहेत की यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे की तुम्ही एकानंतर एक क्वालिटीचं डिलिव्हर्ड केलं पाहिजे. ते बिझनेसमध्ये असो, ते आर्ट्समध्ये असो, ज्या कुठल्या क्षेत्रात असतं ते तुम्ही कंटिन्यू डिलिव्हर्ड राहा. लोक कौतुक करतात, कौतुक नम्रपणे स्वीकार करा. कोणी शिव्या दिल्या तेही नम्रपणे स्वीकार करा, सोडून द्या, कारण की हे जात येत राहतं. ते डोक्यात घेऊन राहायचं. बरोबर. उद्योजक ते लेखक हा तुमचा एक प्रवास आहे आणि आत्ताच दिल्लीमध्ये एक संमेलन भरलं. सो तिथे तुमची काय रिॲक्शन होती किंवा तिथे तुम्हाला कसं वाटलं? दिल्लीला एक संमेलन, मराठी साहित्य संमेलन झालं महामंडळ. तर त्यावेळेस असं ठरलं यांचं आयोजकांचं की एक संमेलन ट्रेनमध्ये लोक जाणार आहेत 1200. त्याचं अध्यक्ष मला म्हणले संजय नहारजी की, आणि त्या सगळ्या टीम म्हणले की तुम्ही व्हा त्याचे अध्यक्ष. तर मी त्याचा अध्यक्ष झालो. म्हणजे मी तर म्हणतो पात्रता नसताना अध्यक्ष केले का काय नाही, पण अध्यक्ष झालो तर ठीक आहे. खूप जणांना गप्पा मारता आल्या, मनमोकळा बोलता आलं. सगळे लेखक, नवीन कवी, नवीन इन्फ्लुएन्सर ते ट्रेनमध्ये होते, तर बऱ्याच जणांना बोलता आलं. आणि मुलं काय अपेक्षा ठेवून आहेत किंवा लिटरेचरमध्ये काय योगदान झालं पाहिजे, लोक काय अँगलनी आपली कला सादर करतात, ते बरेचसे डायमेन्शन्स मला बघायला मिळाले तिथं. आणि तो एक चांगला अनुभव होता. मराठी साहित्यात पहिल्यांदाच असं म्हणजे जगात पहिल्यांदाच असं एका चाकांवर संमेलन झालं, त्याचं मला अध्यक्षपद मिळालं. बहुतेक हे एक लॉंग टर्म बायोडाटासाठी एक चांगली गोष्ट झाली आणि एक चांगला एक्सपिरियन्स होता. ओके. मला अजून एक तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. हा लास्ट प्रश्न. तुमच्या आयुष्यातलं अपयश आणि यश ह्या दोन गोष्टींना तुम्ही कसं बॅलन्स केलं? आणि अपयश जेव्हा आलं, प्रत्येकाच्या आयुष्यात असतं एक पीक असतो की ते आपण खाली येतो आणि मग हळूहळू परत वर जातो. तो जो खालचा टप्पा होता हा तुम्ही कसा पार केला? पहिल्यांदा नाही का मी खाली जितक्यादा गेलो ना, ते जिथून मी स्टार्ट केलं तर त्याच्यावरच होतं. म्हणजे बरोबर. स्टार्टिंग फार झिरो, पण एक झटका फार बसला मला. तसे 2 बसले मोठे, एक लय मोठा बसला. 2016 2013ला अवॉर्ड मिळाला. 8 महिने मी कुणाला सांगितलं नाही मला पुरस्कार मिळाला. मी म्हणलं झाकली मूठ 6 लाखाची. तरी ते महाराष्ट्र टाइम्सने आर्टिकल छापलं, दिव्य मराठीने छापलंच, नंतर 6 महिन्यांनी असं पकडून छापला. तर मी माझ्या ह्याच्यात होतो. पण त्यावेळेस लिंक्डइनला अकाउंट उघडलं आणि लंडनमध्ये खूप जगातल्या वेगवेगळ्या देशातल्या लोकांचा संपर्क आला होता. मी म्हणलं असा कोणता बिझनेस असू शकतो जो जगभर जाईल, तर तो सॉफ्टवेअर. मग 2-3 मित्र भेटले, 1-2 नातेवाईक भेटले. ते म्हणले आपण सॉफ्टवेअर कंपनी चालू करू. मग मी म्हणलं करू. मग आम्ही एक सॉफ्टवेअर कंपनी चालू केली आणि सगळेच नवीन होतो. आणि मी पण मला ते चुकलं त्यावेळेस की ज्या बिझनेसमधलं तुम्हाला बारीक माहीत नाही ना, ते धंद्यात तुम्ही पडू नये. पण मी पडलो कशात? हवेत. मी 1-1.5 कोटी रुपयाला गेलो त्या कंपनीत लॉसमध्ये. मग ते पैसे मीच कमवलेले होते, काही उसने घेतलेले होते, बँकेचे काही होते. आणि 2016ला मी एकदम सुन्न मोडमध्ये, डिप्रेशन. परत जवळचे सगळे पैसे संपले, लोकांचे देणं, इकडे साईट चालू, त्याला मटेरियल घ्यायला पैसे कमी पडायले. आणि त्याच्यात मला आमंत्रण आलं राष्ट्रपती भवनात, प्रणव मुखर्जी राष्ट्रपती. आणि तिथं माझं 3 मिनिटाचं स्पीच याच्यावर रूरल एंटरप्रेन्योरशिप इन इंडिया. आणि मी एकदम डिप्रेशन. सगळ्यात वाईट काम असते तुम्ही डिप्रेशनमध्ये असताना इन्स्पिरेशनचं भाषण द्यायचं, मोटिवेशन करा. तरी मी पळत गेलो तिथे गेलो आणि दिलं 3 मिनटं बोललो. तिथं परत राहुल बजाज भेटले. शरद मैं रुका तुम्हारे लिए तुम्हारा स्पीच सुनने के लिए, असं तसं म्हणलं. ठीक आहे. आणि मी आपलं पूर्ण फाटलेलं सगळा जाळ झाला, इकडे 1-1.5 कोटी पाहिजे. आणि हाव कसा आणावं ना चेहऱ्यावर, मी खुश आहे. ते लक्ष्मी व्यंकटेशन म्हणून आपले KR नारायण राष्ट्रपती होते, त्यांची मुलगी. लंडनला माझं नाव रेकमेंड करण्यात त्यांनी जे 10-12 नाव दिली त्यात माझं पण एक, त्या युथ बिजनेस इंटरनॅशनलशी कनेक्ट. त्याला शरद यार मैं तो तेरा फोटो टाइम्स पे देखना चाहते थे. क्या हुआ तुम्हारा चेहरा तो डल है, क्या हुआ? आता काय सांगू ना. जेवताना असं म्हणलं मग मॅडम काय झालं म्हणलं, मग एक कंपनी डुबली म्हणून. वाईट याचं वाटतंय की त्या कंपनीला जी बिझनेसने अवॉर्ड दिला म्हणलं, तर त्या कंपनीला आम्ही एक ॲप्लिकेशन बनवलं ई टेंडरवर.
तर झी बिझनेसनी इमर्जिंग एंटरप्रेन्योर म्हणून मला परत एक पुरस्कार दिला त्या ॲपमुळे, आणि ती कंपनी बुडली 6 महिन्यात. तर ते असं एक नाही का हृदयाला लागलं होतं. पैसे गेल्याचं वाईट नाही वाटलं, आपली आयडिया फेल झाल्याचं वाईट वाटलं. आणि मग ती म्हणली कसं काय बुडाली कंपनी. ते मी 6 महिने घराच्या बाहेरच पडलो, कोणाला भेटतच नव्हतं, मी कार्यक्रम टाळायचो. आणि एका भाषणात हसूनच म्हणलं मी, तुम्हाला काही कामधंदे आहेत का नाही म्हणलं, तुम्ही कार्यक्रमाला बोलवता, लोक डिप्रेसमध्ये आहेत का काही बघायचं आहे. आणि असं करूच तुम्ही बिझनेस पण पाहा. आणि गेलं तिथं, तर त्या म्हणलं अरे कसं काय झालं. मग त्यांना असं एकदम नाही का भाऊक होऊन म्हणलं मी की मॅडम काय झालं, 2-3 मित्र जवळचे लोक घेतले, म्हणलं कंपनी चालू केली आणि ती कंपनी बुडाली म्हणलं, इंडियन टेक्नॉलॉजी. 1 करोड रुपयाच्या जवळपास मला इंटरेस्ट पकडून लॉस झाला. आता काय करावं, बोर झालं. कोण होते सोबत, नात्यातले होते काही जण, मित्र काही जण. म्हणले शरद तुला गीता माहिती आहे का, कोणी सांगितली. गीता माहिती आहे म्हणलं, हो माहिती. कोणी सांगितलं म्हणलं, श्रीकृष्णाने. कोणाला सांगितलं म्हणलं, ती गीता कृष्ण अर्जुनाला सांगितलं. ती म्हणली जिगरी दोस्त सुदामा होता. म्हणलं हो. मग गीता ऐकायचा अधिकार सुदामाचा. बरोबर. म्हणलं हो. म्हणली तिने त्या सुदाम्याला कपडे दिले, जीव घातला, घर बांधून दिलं, पण युद्धात त्याला घेतलं नाही, मित्र आहे म्हणून, आणि त्याला गीता सांगितली नाही. ज्यावेळेस तुला व्यवसाय करायचा तर अर्जुन सोबत निवडा. तुम्ही सुदामा मार्केटमध्ये आणल्यावर कसं डुबणारच आहे. जर तुम्हाला सुदामा आला असता युद्धात, तर सुदामा म्हणला असता ते गीतेतले 2 श्लोक मला आवडलेले नाहीत, बदलते. ते म्हणलं असतं मी जर आराम करतो युद्धात, मित्र म्हणल्यावर ते होतं. तर जे डाऊनफॉल आले, तर मला असं वाटतं की त्या डाऊनफॉलमध्ये मी सेल्फ ॲनालिसिस केलं खूप, की माझ्याकडून नेमकं मी दुसऱ्याला ब्लेम नाही केलं, माझ्याकडून काय चुकलं. तर बहुतेक ते डाऊनफॉल फायद्याचेच होते. आज असं वाटतं की मी पुढे चालून फार मोठ्या लॉसमधून वाचवण्यासाठी एक महादेवाने छोटा झटका दिला म्हणतात. तर डाऊनफॉल पाहिला, सक्सेस पाहिला, दोन्ही पाहिल्यामुळं आता मी प्रत्येक दिवसाला समान नजरेने बघतो. त्यामुळं ती एक नजर द्यायची असेल महादेवाला म्हणून बहुतेक 2-3 डाऊनफॉल जोरात दिले कदाचित. बापरे, खूप डीप डिस्कशन आणि खूप शिकायला मिळालं तुमच्याकडनं. थँक्यू सो मच, तुम्ही एवढा टाइम दिला. थँक्यू सो मच. बराच वेळ झाला, 2 तास, 1-1.5 तास. हो. आणि मला वाटतं म्हणजे आतापर्यंतचे सगळ्यात मी पॉडकास्ट घेतले असेल तर इतक्या वेळ मी तुमचीच घेतली, तर नाहीच एवढी घेता आली मला. काय झालं, बोलता बोलता लक्षात आल्या काही गोष्टी. छान झालं. नाही छान झालं. थँक्यू सो मच. थँक्यू.